माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, सगळ्या हितचिंतकांचे, माझ्या सन्माननीय सर्व नेते, सन्मान राणेसाहेब असतील, सन्मान नितेजी साहेब असतील, सन्माननीय आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की जिल्ह्यातले जे काही जास्तीत जास्त लीड घेणारे मतदारसंघ असतील त्यातला आमचा हरकुळ बुद्रुक मतदारसंघ असेल आणि जवळपास 5066 मतांचं लीड हे माझ्या मतदारसंघाने दिलेलं आहे. मी मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी. कणकवली जिल्ह्यातलं सर्वात मोठं लीड आहे आपलं. आता कळेल ते, पण मला वाटतं तुर्तास तरी 5066 लीड आहे. एकूणच या मतदारसंघात जरी तुमच्यासमोर आव्हान कडवं नसलं तरी देखील मतदारांपर्यंत आपण घर टू घर फिरलेला आहे. काय प्रतिक्रिया होती आणि आता काय भावना? नक्कीच मी जसं सांगितलं होतं की मला फक्त माझं जिल्हा परिषद सदस्य नाव लावायचं नव्हतं समोर. राणे साहेबांनी, नितेजी साहेबांनी जी मला जबाबदारी त्या मतदारसंघात दिली होती ती मला सार्थ की मला 5 वर्ष त्यांची सेवा करायची होती. म्हणून मी प्रत्येक घरोघरी फिरून त्या लोकांना समजून घेण्याचं काम केलं आणि प्रत्येक गाव समजून घेण्याचा मी त्या ठिकाणी 11 दिवस प्रयत्न केला आणि त्याचं फळ माझ्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आज पणाला आज त्याचं सार्थकी ठरलं. एकूण दोन्ही मतदारांना नाराजी होती, नाराजीनंतर अधिकृत उमेदवारी मिळाली आणि आता मोठा विजय झालेला आहे. नाराजी नव्हती प्रत्येक आमच्या सगळ्या नेत्यांचं त्या ठिकाणी इच्छुक असणं, त्या ठिकाणी हे सगळं एक प्रक्रिया आहे. पण ती सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर सगळ्यांनी फार पाठी घेतल्यानंतर सगळ्यांनी एक दिल्याने आणि एकजुटीने सगळ्या त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचाच हा विजय आज सर्व माझ्या नेत्यांना, माझ्या कार्यकर्त्यांना विजय मी सर्व समर्पित करतो. 5 वर्षात आता काय असेल विजय? नक्कीच जो मतदारसंघ मला एवढ्या विश्वासाने करण्यासाठी साहेबांनी दिला आहे त्यामध्ये संघटनात्मक बांधणी असेल, विकासात्मक रचना असेल, हे वेगळ्या पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी निश्चितच काहीतरी वेगळं करण्याचं आणि एक व्हिजन म्हणजे एक रोड मॅपिंग करून हे वेगळं काम करण्याचा माझा नक्की प्रयत्न असेल. हो नक्कीच ना. मी जसं मला वाटतं कालच्या मुलाखतीत सुद्धा उमेशला सांगितलं होतं की सत्यजित सावंत यांचा प्रवेश झाल्यानंतर ती ताकद आम्हाला भेटली. सन्माननीय सत्यजित सावंत असतील त्यांनीही मला त्या ठिकाणी मदत केली. माझे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मदत केली आणि हा विजय जो आहे हा सामूहिक सगळ्यांच्या एकजुटीचा आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.